बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित वसंत गीतांजली या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. साहित्यिक, कवी, अभिनेते तथा उत्कृष्ट पत्रकारितेच्या कार्याकरिता अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व महाराष्ट्र रत्न तसेच दादासाहेब फाळके कलावंत पुरस्कार प्राप्त श्री सूरज सुधाकर पवार यांनी लिहिलेल्या या अनमोल अशा काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. महानायक वसंतराव नाईक साहेबांचे मानसपुत्र स्वर्गीय सुधाकरराव परसराम पवार, मुक्काम पोस्ट सेलू से, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांचे वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे या प्रसंगी सूरज सुधाकरराव पवार यांना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. APN न्यूज साठी अर्जुन नुसावत, मुंबई. मी सूरज सुधाकरराव पवार, संपादक वसंत गीतांजली कविता संग्रह. स्वर्गीय लेखक माझे वडील सुधाकरराव परशुराम पवार, मुक्काम पोस्ट सेलू, तालुका आर्णी यांच्या काही कविता वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनकार्यावर आधारित लिहून ठेवल्या होत्या. त्या कवितेवर मी वसंत गीतांजली नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्या पुस्तकाचा मी संपादक असून या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9/6/2026 मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. याविषयी आपल्याला माहिती देताना मला आनंद होतोय की त्यांनी माझ्या कार्याचे कौतुक केले आहे आणि त्यांनी भावी पिढीला प्रेरणादायी कार्य आपण केल्याबद्दल मला माझे अभिनंदन करून मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. याबद्दल मी माननीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.